नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH TV चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 165 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी महायुतीला मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एक सर्वे स्पष्ट केलं आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पेक्षा 31 जागा जिंकल्या, तर विधानसभा निवडणुकीच्या समोर 3 महिन्यापूर्वी विरोधातील महाविकास आघाडीत घटक पक्षांनी केलेल्या सर्वात हा आकडा पुढे आला होता। त्यानंतर लोकसभेत जशी यश मिळते तीच सरासरी विधानसभेतही राखू असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला। आघाडीच्या नेत्यांनी 188 जागांचा विश्वास असला तरी समोर 165 जागा नक्कीच जिंकू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर लोकसभेत पूर्वरित करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी कंबर कसली। त्यासाठी त्यांनी रणनीती आखताना राज्याचे 7 भाग केले। त्यानुसार सध्या नागपूर, अमरावती, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र महायुतीचा वर्चस्व आहे। नागपूर आणि अमरावती विभागात काँग्रेसनं चांगली कामगिरी करेल, तर मराठवाडाही युतीसाठी अनुकूल आहे। तेच काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गटाला चांगला पाठिंबा आहे। तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी पवार गटातही पोषक वातावरण आहे। तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील 4 प्रदेश महाविकास आघाडीसाठी अनुकूल दिसतील, तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, कोकण आणि उत्तर प्रदेशात आघाडीने महायुतीला चांगलेच रोखले होते। असं असताना विधानसभेत मात्र या भागातून महायुतीचे वर्चस्व असणार आहे। विधानसभेत आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आघाडीचे प्रयत्न चालू आहेत, तर मुंबईतही भाजप आणि शिवसेनेसमोर महाविकास आघाडी मोठं आव्हान उभं करणार आहे। उत्तर महाराष्ट्र लोकसभेची जागा जिंकण्या असल्या तरी तिथे काँग्रेस अजूनही कुमकुमीत आहे। तर मित्रांनो, त्यामुळे उत्तर प्रदेशात अस्तित्व टिकण्यासाठी काँग्रेस पुढे मोठं आव्हान असणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।